आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। खडकवासला धरणातून मुठा नदीत 13,981 क्युसेक इतका विसर्ग। पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता। पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 90% जास्त पाणीसाठा। पानशेत, वरसगाव, टेमघर या तिन्ही धरणांमध्ये मिळून पाणीसाठा। अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल। कात्रज उड्डाणपूल आणि जेथे चौकातून सारसबागकडे जाण्यास प्रवेश बंदी। वाहतूक पोलिसांकडून सहकार्य करण्याचं आवाहन। पुण्यातल्या हिंजवडी आयटी पार्क नंतर चाकणमधल्या उद्योगांची कोंडी। वाहतूक कोंडीसह पायाभूत सुविधांचा अभाव। या समस्येची गंभीर दखल घेत अजित पवारांचे उद्योगांची कोंडी सोडवण्याचे निर्देश। पुणे महापालिकेकडून नदीकाठ सुधार प्रकल्पाअंतर्गत वन विभागाची 11 हेक्टर जागा ताब्यात घेणार। बंड गार्डन ते मुंढवापर्यंतची जमीन ताब्यात घेणार। पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात अनधिकृत अतिक्रमण, मात्र कारवाईस पालिकेची टाळाटाळ। पालिकेच्या उपायुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नोटीस। अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळेंची प्रतिक्रिया। पुण्याच्या मावळमधील लोहगडाच्या पायथ्याशी डोंगराला भेगा। डोंगर पायथ्याशी असलेल्या धालेवाडी गावाला दरडीचा धोका। प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश। 10 बिबटे गुजरातमधल्या जामनगरच्या निवारा केंद्रात पाठवले।